सारिकाचं लग्न होऊन 5 महिने झालं होतं. ती तिच्या सासरी असते. सारिका नोकरी करत असते. त्या दिवशी रविवार होता. सारिकाला सुट्टी होती. तिला बाबाची खूप आठवण येते. सकाळचे 9 वाजले होते. ती बाबांना फोन करते. हॅलो बाबा, काय करताय? चहा पिऊन उन्हाला बसलात का? बाबा बोलतात, हो बाळा, तुला कसं माहित? त्यावर सारिका म्हणते, अहो बाबा, तुमची रोजची सवय आहे, मला कसं माहित नसणार? थोड्या वेळाने शेतात जाणार ना तुम्ही? बाबा हसून बोलतात, हो ग बाळा, तुझं सांग, कशी आहेस तू? सारिका बोलते, बाबा मी ठीक आहे. ओ पण मला इकडं करमत नाही. तुमची आणि आईची खूप आठवण येते ओ बाबा. बाबा बोलतात, हो बाळा, नवीन ठिकाण आहे, सगळ्या गोष्टी माहीत होण्यासाठी, सगळ्यांचा स्वभाव, आवड निवड माहीत होण्यासाठी थोडासा वेळ तर जाणार ना. आणि माझी मुलगी नक्की सगळ्याचं मन जिंकेन, मला विश्वास आहे. विश्वास आहे बाळा. बाबा तुमचा हाच विश्वास खूप बळ देतो हो. तुम्हाला बोलले ना मन खूप हलकं होतं. बाबा तुम्हाला एक विचारू, त्याचं उत्तर अगदी खरं खरं देणार ना? हो विचार की, सारिका म्हणते. बाबा आईचे दागिने कुठे आहेत? बाबा बोलतात, का ग बाळा, असं का विचारतेस? बाबा सांगा ना बाबा. बाबा बोलतात, आहेत की घरात. सारिका म्हणते, लग्नात मला तिच्या गळ्यात दिसले नाहीत. बाबा, अगं गडबड किती होती, लक्षात नसेल तिच्या, त्यामुळे विसरली असेल ती. बोलते, बाबा माझ्या रूम मध्ये जा ना, माझी खूप महत्वाची गोष्ट कपाटात विसरली, ती पहा ना आहे का ते. बाबा लगेच उठतात. हो हो बाळा, लगेच पाहतो हा. असं बोलून ते तिच्या रूम मधील कपाट उघडतात. आणि कपाट उघडताच त्यांना जे दिसतं ते पाहून त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. कारण कपाटात तिच्या आईचे दागिने असतात. बाबा विचारतात, हे इथे कसे आले? सारिका बोलते, ते मी सोनाराकडून घेऊन आले बाबा, जिथं तुम्ही ठेवले होते, आणि त्या बदल्यात तुम्ही माझ्या लग्नासाठी पैसे घेतले होते. बाबा बोलतात, तू एवढे पैसे कुठून आणलेस? सारिका सांगते की, अहो बाबा, मी एवढ्या दिवस झाले जॉब करते, माझ्याकडे साठवलेले होते पैसे. तुम्ही आयुष्यभर एक एक रुपया जमा करून ते दागिने केले होते, आणि एका क्षणात तुम्ही ते सोनाराला दिले. तुम्ही ते सोनाराला दिले, मला एकदा सांगायचं तरी. अगं बाळा, तुझ्या सुखापुढे त्या दागिन्यांची काहीच किंमत नाही. तू तुझे पैसे का दिलेत? मी हळूहळू आणले असते दागिने. सारिका बोलते, बाबा लगेच फरक केलत ना हो तुम्ही. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे. बाबा हसतात आणि बोलतात, छोट्या छोट्या गोष्टीत आमचा सल्ला घेणारी, आमचं बोट धरून चालणारी आमची राजकुमारी कधी एवढी मोठी झाली कळालंच नाही. असं बोलून बाबा पाण्याने भरलेले डोळे पुसत बोलतात, काही कमवते ते तुमच्यामुळेच ना. अगं पण तू ते पैसे आम्हाला द्यावे म्हणून नाही ना बाळा. मला माहित आहे ओ बाबा, आई वडील आपल्या मुलांसाठी जे काही करतात ते निस्वार्थ भावनेने करतात. बाबा प्लीज नाही म्हणू नका. सारिकालाही खूप भारी वाटतं की आपल्या बाबांना आपला किती अभिमान आहे हे जाणून घेऊन.